आता चौगवी खतरनाक म्हणजे सांगत उडी घालाय सूर. तर चला बघूया कोणाची उडी लांब जाते कोणाची खत्री जाते. चला बघूया कोणाची उडी खतरनाक येते. आणि दोनच गँग गेली पुढं आणि दोघं जण पाठी वागून चाललंय. तर बघू शकता टिंग्या बहिणीला खतरनाक उडी घालेली उलटी बघू शकता. आणि इकडे ये गँगचा थोडा झोल जमेला. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज परत आलेलो आहे आपण गोदावरी नदी काठी गाईंना घेऊन मस्तपैकी सारण्यासाठी. बघू शकता जस्ट आता पोचलेलोच आहे. जवळपास सकाळच्या आता 11:30 वाजलेले आहे. अजून जस्ट कोणीच नाही आलेलं आहे. जस्ट मी आलेलो आहे पहिल्यांदा, कारण की आता गँगची शाळा चालू आहे सकाळची, त्याच्यामुळे ते फार 11:30-12 वाजता येत राहते. त्या दुगार आता दाद्या भाई येतोय. दाद्या भाईला फोन केला ना, तो आता येतोय. त्याची म्हैशीकडे राहते खाली, तर दुकानात जायला होता. आता येतोय मस्तपैकी. तो आला का बघू मस्तपैकी आजचा दिवस कसा जातो कसं नाही. आणि आज गँग गंगावरती पण जाणार आहे आंघोळ करण्यासाठी मस्तपैकी. तर चला आता गँग व्यवस्थेवर घेतच बसूया मस्तपैकी सावलीला. बघू शकता त्या तिकडं गाई आपल्यावाल्या बघू शकता त्या कोपऱ्यामध्ये सरते तिकडं. आणि आता गँग आली का मस्तपैकी जाऊ थोड्या वेळाने मोठ्या नदीकडे. आणि आज गँग आंघोळी पण करणार आहे. बघू आजची गँग कशी आंघोळी करतील कशी नाही. आजचा आपला दिवस गाईंकडं कसा जातो कसा नाही. तर चला भेटूया आता गँग आल्यावरतीच मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो आपली गँग पण आलेली आहे. बघू शकता सगळ्यात पहिले दाद्या भाई आलेला आहे. बघू शकता दाद्या भाई सरट कावर आणलं का? आज काय बांधून टाकायचं काय का बरं? हा बगळे गेले ते गेले मग पळा त्याला उन्हाचे कुठं मक्कार. बघू शकता त्या साईडला सॅनिटायझर आहे एका भागी एक. आता काही पाणी बिनी पितील आणि मस्तपैकी आता या दुसऱ्या टप्प्यावरती इथं चढतील मस्तपैकी 2-3 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग जाऊया आपण डायरेक्ट त्या काळाला. तिकडून सॅनिटायझर पण आलेला आहे बघू शकता. खतरनाक होती. बाटली बिटली घेऊन आलेला आहे मस्तपैकी. त्याची बाटली ठेवायची आयडिया पण बघू शकता मस्तपैकी. आता झुडपाट ठेवून दिलेली आहे. टिंग्यान ते कधी देतील सॅनिटायझर. आणि आज करणार आहे की नाही आंघोळी बिंगोळी काही? काल कुठे केल्या आंघोळी? काल नाही केल्या का दादा आंघोळी का बरं? मग आज लय आंघोळी वाजलेली का काय मग? तर मित्रांनो आता मस्तपैकी थोडी आम्ही सावलीला बसलोय. बघू शकता दाद्या भाई मी सॅनिटायझरचा वेगळाच झमेला चालू आहे इकडे बघू शकता. तर दाद्या भाई आज टिंग्या भाई कावर नाही आला? काल लय बगडी व्हायली म्हणे त्याचीवाली. काल लय पळवलं म्हणे गाईनं त्याला. त्याची पिवळी करून टाकली. त्याच्यामुळे टिंग्या भाई आज आलाच नाही गाईंकडं. त्याच्यामुळे मी आलेलो आहे बघू शकता. आणि कुठं कुठं पळाले त्या गाई? तिकडे गेल्या होत्या ना गावात पळाल्या त्या. गावात पळायच्या का सारख्या? टिंग्या भाई सारखं त्यांच्या पाठी मागत होत्या काय? टिंग व्हायची बगडी झाली त्याच्यामुळे टिंग भाई आज आलंच नाही बघू शकता. दाद्या भाई त्याच्यामुळे आज चरड आणलेले गाईंना बांधायला बघू शकता. आता मस्तपैकी इडून गेलो का पुढं आम्ही दाद्या भाई गाई बांधून टाकील दुपारची मस्तपैकी. आणि मग जाईल गँग आंघोळीला बघू शकता. गँग दाद्या बँडवरती पण वाजवून जातो बघू शकता. प्रॅक्टिस चालू इकडे गाईंकडे आल्यावरती. कोणत्या बँड जातो दाद्या वाजवायला? गुरुकृपा सॅनिटायझर रॉकस्टार. तर फायनल आमचा लाडू भाई पण आलेला आहे बघू शकता. जरा थोडा आवाज आला पाहिजे त्याला ऐकू आला पाहिजे. फायनल मित्रांनो आता वाजले दुपारचे 2 आणि गँगचा झालेला आहे आंघोळीचा प्लॅन. आणि मस्तपैकी आता गँग उतरली खड्ड्यामध्ये. चला तुम्हाला दाखवतो गँग कशी पोहती काय वगैरे. सॅनिटायझर उतरेले, दाद्या उतरेले, बाकीची गँग रे बघू शकता. सॅनिटायझर आणि दाद्या उतरेले. चला आता बघूया गँगची आंघोळी कसं चाललंय कशाने. टिंग्या भाई पण पुढे टिंग्या भाईला बघूया आणि बघूया गँगची आंघोळी. चला मस्तपैकी. तर बघू शकता झालेला आहे आंघोळीचा फॅन. आणि दाद्या भाई थोडा जेमेला झालेला आहे. त्याच्या गाईच पळून गेल्या त्या साईडला बघू शकता. आता उघडच गेलाय पळत वॉकर कातून. बघू शकता त्या तिकडे गेलेला आहे वॉकरला. वॉकर कातून पळत गेलेला आहे तो जोऱ्यात. उघडच गेलेला आहे. इकडं सॅनिटायझर बघू शकता कसा पोहतोय मस्तपैकी. इकडं 2 शूटर आलेले.
पाठी मागचा गडीला घत्रीला खतरनाक उड्या मारतो वक्कर पोहतो. अरे दिले कपडे वरून. चला 2-4 उड्या मारून दाखवा त्याला उलट्या आता इकडे गिळून बसेल ना टिंग आता उड्या. कुठं खोल कुठं आहे ते तिकडे आहे काय. चला इथं थोडस उत्तळ पाणी आहे, त्याच्यामुळं त्या तिकडे थोडं खड्डा आहे तर चला जाऊया तिथं. आणि तिथं गँग आता उड्या खाऊन दाखवतील मस्त पैकी. तर बघू शकता या साईडला इथं खोल खड्डा आहे आणि आता इथं गँग उड्या मारून दाखवणार आहे. हे सॅनिटायझर एवढं मार. आणि इकडं उत्तळ आहे काय. वकार गोटा झालेला आहे थोडंच पहिलं जरी. तर टिंगे आता इकडून उलटी उडी खाऊन दाखवणार आहे खतरनाक मध्ये. थोडं माग रे टिंगे अजून. हा अरे खत्री ला खतरनाक उडी घालेली आहे टिंग्या व्हायला उलटी उडी बघू शकता. आणि तिकडं दाद्या व्हायच्या पण काही आलेल्या आहे बघू शकता. मोकार पळत आलेला आहे, मोकार पळीत आणलेले आहे दादेने बघू शकता. बघू शकता टिंग्याची सुरुडी झालेली आहे खतरनाक मध्ये. आता प्रत्येक जण एक एक उडी खाऊन दाखवणार आहे सगळ्यांचे. इकडे दादा आहे थोडासा तापून आलेला आहे त्याच्या काही. दादा कुठे गेला ती काही लय लांब गेले ते काय. बगळी केली काय उन्हात आणायची तावली. सॅनिटायझरची आणि नवीन शूटरची उडी पात्याची. आता टिंग्या व्हायची. टिंग्या व्हाय कोणती उडी खातोय दादे भाई पण आता उड्या खाऊन दाखवणार आहे खतरनाक मध्ये. अंडरपॅन्ट वर्क करताना दादे पेटलाय आता. त्या गाईंना मोकार तकवलंय त्याला. टिंग्या व्हायच्या पाठीत पाणी बसलं असं. टिंग्या लागलं पाणी मांडी. इकडे सॅनिटायझरची उडी. काय रे नाकात पाणी आलं तर काय झालं. बघू शकता आता दादे भाई खतरनाक उडी खाऊन दाखवणार. दादे व्हायचे लय खतरनाक उडी. दादे भाई आता तुझीच बाहेर राहिली. दादे पावाक नाही दोघं दापटी घ्यायची. दादी आता हा दाद्या पण गार झालेला आहे. मक्कार तापला तो गाईने लय थकवलं तर त्याला. आणि आता बघू शकता कसा पोहतोय मस्त पैकी डुबुक डुबुक. खतरनाक आंघोळी करते काय बघू शकता. आता या गँगची कोणती उडी आहे माहिती. इथं एक जण बसेल आहे आणि त्याच्या पाठीत लाट टाकताय वाटतं तो. टिंगे भाई कोणती उडी मारतोय काय माहिती. झुपकी सूर घालेली त्याने बघू शकता. बघू शकता टिंग्या व्हायला खतरनाक उडी घालेली आहे. आणि त्याच्यानंतर हा एक छोटा उडी खाऊन दाखवणार आहे. हा 1 2 3 हा. घाबरलाय तो उडी खायला बी वाटतंय. दादे व्हायचे बांगाला उडी. दादे व्हाय आता चौगवी खतरनाक म्हणजे संगत उडी घालाय सूर. तर चला बघूया कोणाची उडी लांब जाती कोणाची खत्री जाते. चला हा करकटे बिरकट आवळून घ्या. पाण्यात निघून जाऊ शकते. हा चला 1 2 3 स्टार्ट. बघूया कोणाची उडी खतरनाक येते. आणि 2च गँग गेली पुढं आणि 2 जण पाठी वागून चाललंय बघू शकता. गेली नाही का बघू शकता. कोणाची उडी खतरनाक आली तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला आता गँग करतील मस्त पैकी आंघोळी. बघू शकता कोण कसं पोहतोय कोण कसं. आणि आता दाद्या व्हायला पण पोहायचा आता शिकलाय तो बघू शकता. डरम बिरम काहीच नाही आणलेलं आहे खतरनाक मध्ये. नाही तर पहिले त्याला डरम लागायचा पण आता डरम बिरम काहीच नाही लागत. मग खतरनाक मध्ये पोहते बघू शकता. तर फायनली आता गँगच्या आंघोळी झालेल्या आहे बघू शकता.
केस बीस बोलले इकडं दादे व्हायचं झेमेला बघू शकता. आणि सॅनिटायझरची गाय मोक्का लांब पळून गेलेली आहे, त्याच्यामुळे सॅनिटायझर तिची गाय आणायला गेलेली आहे तिकडं. कुठे गेली असेल ना, कुठे गेली दादे काय माहित आज कुठे मोक्कार जेवल झेमेला गँगचा. चाललाय घरी. आणि भात्या पण गेलेला आहे घरी बघू शकता. काहीतरी बोल. सॅनिटायझर आवाज येत तिकडून. तर दादे आंघोळी बिंगोळी कशी काय झाले मग हा लय भारी झाल्या कडक मध्ये. मग तर बघू शकता मित्रांनो, आता गँगच्या आंघोळी बिंगोळी मोक्का दाबून झालेला आहे. आणि त्याच्यावरती गँग आता जेवायला पण घरी गेली ती असतं जेवण पिऊन आलेले. आणि आता मस्तपैकी आता गाई चारायला आलेले बघू शकता. इथे मस्तपैकी एवढ्यांच्या गाई इथं काढून दिलेल्या आहे खड्ड्यामध्ये. मोक्कार गवत दादे खातं की गवत. मग आता बघू शकता पाण्यामध्ये गवत आहे आणि पाण्यातलंच गवत खात आहे बघू शकता. सॅनिटायझर तिकडे काय आहे, सॅनिटायझर तो काय मग कुठे पळून गेली तुम्ही बरं. या इकडे होते शांगा खात. शेंगा खात होती वाटतं बघू शकता, त्याच्यामुळे त्याच्या थोडीशी बगडी झाली होती. तर चला आता मस्त आहे की 5 एक वाजेपर्यंत आधी इथंच चारूया आणि 5 एक वाजता सगळ्यांची सुट्टी होईल. दादा पाणी बिणी आणली का संपलं का. पाणी सांगेल नाही. नाही ना बाटली होती ना ते मगाची संपली. संपली का. एवढी वीज होती तेव्हा काय. सेंटायर बघू जा सावलीला कसा कोपऱ्यात बसलेला आहे खाली. मोकार तर आपला त्याला मोकार ऊन लागलेला आहे बघू शकता. तर चला आता इथंच मस्तपैकी 5 एक वाजेपर्यंत इथंच चारूया आणि त्यानंतर 5 वाजता जाऊया गाई घरी घेऊन. त्या अगोदर हा व्हिडिओ इथंच थांबूया मस्तपैकी. दादा होई म्हण सबस्क्राईब करा. सेंटायर तू म्हण सरप्राईज करा. हा तर जोरात म्हण ना ऐकू आलं पाहिजे. लाईक करा मग, लाईक करा, सबस्क्राईब करा. शेअर करा, सबस्क्राईब करा.